नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. आपण ज्या दिवशी जन्माला येतो ना, ज्या तारखेला जन्माला येतो, तो नुसता नंबर नसतो. आपल्या आयुष्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी त्यातून आपल्याला कळू शकतात. मी याआधी तुमच्या बर्थडेच्या वर्षाच्या लास्ट नंबरवरून तुमच्या पास्ट लाईफबद्दल कसं कळू शकतं याचा एक व्हिडिओ या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तुम्ही जर का तो पाहिला नसेल अजूनपर्यंत तर नक्की बघा. न्यूमरोलॉजी हे पूर्ण शास्त्रच आपल्या बर्थडेच्या डेटवरती बेस्ड आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची बर्थडेची डेट आणि त्यावरून कुठले कलर्स तुम्ही वापरले तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि त्याची कारणं पण सांगणार आहे. आपण ज्या दिवशी जन्म घेतो त्या दिवसाच्या अंकावरती आणि राशीवरती विशिष्ट रंगांचा प्रभाव असतो. कसं तर आपण ज्या दिवशी जन्म घेतो त्या राशीवरती ज्या ग्रहांचा प्रभाव असतो त्या ग्रहांच्या ऊर्जेनुसार आपण आपले लकी रंग काढू शकतो. कारण त्या रंगांना पण एक ऊर्जा असते. ते विशिष्ट फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असतात. ती फ्रिक्वेन्सी त्या ग्रहांच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होत असते. म्हणून त्या ग्रहांचा आपल्याला फायदा होतो. म्हणजे त्या ग्रहांशी निगडीत ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्यामध्ये वाढू शकतात त्या रंगांचा उपयोग करून. कारण त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी पण त्या ग्रहांच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होते. तसंच तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच न होणारे जर का रंग वापरले, म्हणजे त्या ग्रहांच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच न होणारे रंग वापरले तर फायद्याऐवजी कदाचित नुकसान पण होऊ शकतं. पण हेच जर का आपण आपल्याला लाभ देणारे रंग वापरले तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपल्या क्वालिटीज त्या ग्रहांशी निगडीत वाढू शकतात. सो बघूया तुमचा मुलांक म्हणजे ज्या डेटला तुमचा जन्म झाला आहे त्यानुसार तुमचा लकी रंग कुठला आहे आणि तो लकी का आहे. तर सगळ्यात पहिला मुलांक 1 म्हणजे जर का तुमची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल तर तुमचा भाग्यवान रंग आहे सोनेरी म्हणजे गोल्डन, पिवळा, येल्लो, लाल म्हणजे रेड. कारण काय याचं तर मुलांक 1चा स्वामी आहे सूर्य. सूर्य हा ऊर्जा, सत्ता, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. सूर्य ज्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रकाशमान आहे तसेच हे रंगसुद्धा आहेत आणि म्हणूनच हे रंग ह्या मुलांकाच्या लोकांनी जर का वापरले तर त्यांच्या अंगात पण नेतृत्व गुण, सकारात्मकता आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. तसंच काळा आणि गडद तपकिरी रंग एक मुलांकाच्या लोकांनी कमी वापरला पाहिजे. कारण हे रंग सूर्याच्या तेजस्वी ऊर्जेशी विसंगत असे मानले जातात. त्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. आता मुलांक 2 म्हणजे जर का तुमची जन्मतारीख 2, 11, 20, 29 असेल तर तुमचा मुलांक 2 असतो. तुमचा भाग्यवान रंग असतो पांढरा किंवा क्रीम किंवा फिकट हिरवा म्हणजे लाईट ग्रीन कलर. कारण काय तर मुलांक 2चा स्वामी असतो चंद्र म्हणजेच मून. चंद्र हा मन, भावना, इंट्युशन्स यांचा कारक आहे. पण मून तुमचा जर का स्वामी असेल तर मात्र तुम्ही कदाचित खूप इमोशनल, सेन्सिटिव्ह आणि स्ट्रेस घेणारे असू शकता प्रत्येक गोष्टीचा. सो पांढरा आणि क्रीम रंग जेव्हा तुम्ही वापरता हे रंग मनाला स्थिरता देतात, भावनिक हेलकावे म्हणजे इमोशनल इम्बॅलन्स आपला कमी करतात आणि आपले विचार शांत ठेवायला मदत करतात. पण गडद रंग आणि एस्पेशली तेजस्वी लाल रंग ह्या लोकांनी कमी वापरला पाहिजे. कारण चंद्राच्या शांत, संवेदनशील, सेन्सिटिव्ह ऊर्जेला हे रंग असंतुलित करू शकतात. आता मुलांक 3 म्हणजे जर का तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झालेला असेल तर तुमचा भाग्यवान रंग कुठला असतो पिवळा, जांभळा, पर्पल आणि केशरी म्हणजे सॅफ्रन. कारण काय याचं तर मुलांक 3चा स्वामी गुरु आहे. गुरु हा ज्ञान, बुद्धी, अध्यात्म आणि समृद्धीची देवता आहे असं मानलं जातं. पिवळा रंग हा ज्ञान आणि बुद्धीला चालना देणारा आहे. सो हे रंग वापरल्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची किंवा योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते. आणि जांभळा रंग तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीची एनर्जी वाढवतो. पण त्याचप्रमाणे काळा आणि गडद रंग गुरुच्या ज्ञान आणि विस्ताराच्या ऊर्जेला मर्यादित करतात असं मानलं जातं. आता तुमचा मुलांक जर का 4 असेल म्हणजे तुमची जन्मतारीख कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला तुमचा जन्म झाला असेल
तर तुमचा कारक ग्रह असतो राहू. भाग्यवान रंग कुठला तुमच्यासाठी? निळा, राखाडी म्हणजे ग्रे किंवा खाकी. कारण काय याचं? तर मुलांक 4चा स्वामी राहू ग्रह आहे. राहू हा अचानक होणारे बदल आणि गूढ गोष्टींशी संबंधित असा रंग आहे. सो निळा रंग हा अथांगता आणि स्थिरतेचे म्हणजे स्टेबिलिटीचा प्रतीक आहे. तो राहूच्या अतिउत्साही किंवा गोंधळलेल्या ऊर्जेला शांत करतो आणि त्या व्यक्तीला शिस्तबद्ध बनवतो. पण जर का राहू तुमचा कारकग्रह असेल तर तुम्ही लाल किंवा मरून कलर वापरणं टाळलं पाहिजे. आता मुलांक 5 म्हणजे जी तुमची जन्मतारीख जर का कुठल्याही महिन्याची 5 किंवा 14 किंवा 23 असेल तर तुमचा लकी कलर आहे ग्रीन म्हणजे हिरवा. कुठल्याही कलरच्या लाईट शेड्स. कारण काय याचं? तर मुलांक 5चा स्वामी आहे बुध म्हणजे मर्क्युरी. बुध हा ग्रह व्यापार, बुद्धिमत्ता, संवाद म्हणजे कम्युनिकेशन आणि निसर्गाचा कारक आहे. हिरवा रंग निसर्गाशी जोडलेला आहे. सो तो बुद्धीला तल्लख करतो आणि आपलं कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य सुधारायला मदत करतो. पण खूप डार्क ब्लू कलर जो असतो ना तो बुधाच्या हलक्या आणि गतिमान आणि संवादात्मक अशा ऊर्जेला कमी करू शकतो. त्यामुळे तो रंग कमी वापरला पाहिजे ह्या लोकांनी. आता तुमचा मुलांक जर का 6 असेल म्हणजे कुठल्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला तुमचा जर का जन्म झाला असेल तर तुमच्यासाठी भाग्यवान रंग कुठला? तर एकदम ब्राईट असा व्हाईट म्हणजे चमकदार व्हाईट कलर, पांढरा कलर, फिकट निळा, लाईट ब्लू कलर किंवा गुलाबी म्हणजेच पिंक कलर. कारण काय? तर 6 मुलांकाचा स्वामी असतो शुक्र म्हणजे व्हीनस, लक्झरी. शुक्र हा सौंदर्य, कला, प्रेम, विलासी जीवनाचा म्हणजेच लक्झरीचा कारक आहे. गुलाबी आणि चमकदार पांढरा रंग आपली आकर्षण शक्ती वाढवतो, कलात्मकतेला वाव देतो, क्रिएटिव्हिटी आपल्यातली वाढवतो आणि रिलेशनशिप्समध्ये म्हणजेच नात्यांमध्ये गोडवा निर्माण करतो. पण काळा आणि गडद मरून रंग मात्र शुक्राच्या प्रेम, सौंदर्य आणि आनंदाच्या ऊर्जेशी कमी जुळतो. त्यामुळे हे रंग कमी वापरावेत जर का तुमचा कारक शुक्र असेल. आता मुलांक 7 म्हणजे तुमची जन्मतारीख जर का कुठल्याही महिन्याच्या 7, 16, 25ला असेल तर तुमचा भाग्यवान रंग असतो फिकट हिरवा म्हणजे लाईट ग्रीन किंवा पांढरा किंवा राखाडी म्हणजेच ग्रे. कारण काय याचं? तर मुलांक 7चा स्वामी असतो केतू. केतू हा ग्रह अध्यात्म, वैराग्य, संशोधन म्हणजे रिसर्च आणि अंतर्ज्ञानाचा म्हणजेच इंट्युशनचा कारक आहे. सो फिकट आणि शांत रंग हे ध्यान धारणा करण्यासाठी, स्पिरिच्युअलिटी, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी मदत करतात. पण तेजस्वी लाल आणि गडद रंग मात्र केतूच्या शांत आध्यात्मिक ऊर्जेला असंतुलित करू शकतात. त्यामुळे हे रंग कमी वापरावेत. तुमचा मुलांक जर का 8 असेल म्हणजेच तुमची जन्मतारीख कुठल्याही महिन्याची 8, 17 किंवा 26 असेल तर तुमच्यासाठी भाग्यवान रंग आहे गडद निळा, लकी कलर, डार्क ब्लू किंवा जांभळा म्हणजे पर्पल, काळा रंगही काही प्रमाणामध्ये. कारण काय? तर मुलांक 8चा स्वामी आहे शनी. शनी हा न्याय, कडक मेहनत, शिस्त आणि चिकाटीचा देव आहे. गडद निळा रंग शनीच्या धीर, गंभीर आणि ज्ञानप्रिय स्वभावाशी सुसंगत असा आहे. हा रंग आपल्याला आपल्या कामामध्ये स्थिरता आणि संयम आणायला नक्कीच मदत करतो. पण तेजस्वी लाल किंवा पिवळा रंग मात्र शनीच्या गंभीर आणि स्थिर ऊर्जेशी विसंगत आहे असं मानलं जातं. तुमची जन्मतारीख जर का कुठल्याही महिन्याची 9 किंवा 18 किंवा 27 असेल तर तुमचा मुलांक असतो 9. तुमचा लकी कलर आहे लाल किंवा नारिंगी म्हणजे ऑरेंज किंवा क्रिम्सन म्हणू शकतो. याचं कारण काय? तर मुलांक 9चा स्वामी आहे मंगळ. मंगळ हा साहस, शौर्य, शारीरिक ऊर्जा, आक्रमकता, ॲक्शन याचा कारक आहे. लाल रंग हा रक्ताचा आणि ऊर्जेचा, एनर्जीचा रंग आहे. तो या मुलांकाच्या व्यक्तीमधला उत्साह टिकून ठेवतो आणि त्यांना संकटाचा सामना करण्यासाठी धैर्य देतो. पण अर्थातच या रंगाचा अतिवापर मात्र नक्की टाळावा. तसंच काळा आणि गडद निळा रंग हा मंगळाच्या
सक्रिय आणि उत्साही ऊर्जेला कमी करू शकतात. त्याच्यामुळे हे रंग पण कमी वापरावेत. आता हे जे रंग मी तुम्हाला सांगितले की त्या वापरू नका किंवा त्या ग्रहांच्या ऊर्जेशी विसंगत आहेत, याचा अर्थ हे रंग पूर्णपणे वापरायचे नाहीत असा मात्र नाही आहे. अंकशास्त्रानुसार हे रंग कमी प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण जर का आता तुमचा युनिफॉर्म त्याच कलरचा असेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तोच कलर वापरला जात असेल किंवा तो रंग तुम्हाला मनापासून आवडत असेल तर जरूर वापरा. आता हे तुमचे लकी कलर्स तुम्ही तुमच्या कपड्यांबरोबरच तुमचं बेडशीट म्हणा किंवा पर्स, टॉवेल ह्या सगळ्यासाठी सुद्धा पण वापरू शकता आणि त्या रंगांची तुमच्या आयुष्यातली ऊर्जा वाढवू शकता. मी याआधी माझ्या ह्या चॅनलवरती वेगवेगळ्या रंगांचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक तुमच्या गोष्टीमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये, घरामध्ये, कामामध्ये, तुमच्या रिलेशनशिप्समध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता कशी आणू शकता ह्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ पण जर का तुम्ही बघितला नसेल तर अगदी नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी रंगांशी रिलेटेड खूपच इंटरेस्टिंग वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य लकी कलरचं मार्गदर्शन नक्की मिळालं असेल. सो मला कमेंटमध्ये तुमची बर्थ डेट आणि तुमचा लकी कलर कुठला आहे ते नक्की सांगा. तुम्ही ऑलरेडी तो वापरत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो का हे पण तुम्ही मला सांगा. मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचीन. मला रादर तुमच्या कमेंट्स वाचायला खूपच आवडतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमंडळी आणि फ्रेंड्सशी शेअर पण नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.